विद्यार्थी मित्र हो, आज आपण पर्यावरणाचा अभ्यास या SYBA साठी जो विषय कंपल्सरी करण्यात आलेला आहे, या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। पर्यावरणाचा अभ्यास करण्याची मानवाला 1960 पासून गरज निर्माण झालेली आहे। गेल्या 400 वर्षामध्ये म्हणजे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर म्हणजे पूर्वीच्या काळी मानव प्रत्येक जे काही काम होता हे स्वतः हाताने करत होता। मानवाजवळ कोणत्याही प्रकारची वाहतुकीची साधनं नव्हती। प्राण्याचा वापर मानव वाहतुकीसाठी करत होता। शेतीचे इतर कामं जी आहेत ही प्राण्यामार्फत केल्या जात होती। मालवाहतूक ही सुद्धा प्राण्यामार्फत केल्या जात होती। पण औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सर्व परिमाण बदललेलं आपणाला दिसून येतं। मानवी श्रम कमी करण्यासाठी, मानवाचं जीवन सुखी करण्यासाठी, म्हणजे जे काम आपण स्वतः हाताने करत होतो, मानवी शक्तीने करत होतो, प्राण्यांच्या शक्तीने करत होतो, ते काम आज आपण यंत्राच्या सहाय्याने करून घेतो। आणि हे काम यंत्राच्या सहाय्याने करत असताना आपणाला यंत्रासाठी ऊर्जेची आवश्यकता असते। आणि ऊर्जेची जी आवश्यकता आहे ही विविध साधनांद्वारे आपण पूर्ण करत असतो। औद्योगिक क्रांतीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कोळसा हे एक महत्त्वाचं शक्ती साधन होतं। कोळशाचा वापर करून विविध प्रकारची यंत्र ही चालवली जात होती। मग यंत्र चालवली जात होती, त्याचप्रमाणे रेल्वेचा जर आपण आढावा घेतला तर आपणाला असं दिसतं की वाफेचं जे काही इंजिन आहे हे रेल्वेचं होतं। म्हणजे कोळशाच्या ऊर्जेवर त्या ठिकाणी पाणी तापवायचं, पाण्याची निर्माण होणारी जी काही वाफ आहे ही बंदिस्त करून त्या वाफेच्या दाबावर रेल्वे इंजिन चालत असे। किंवा इतर जी काही पूर्वीची जी वाहनं होती ही गॅसोलिनवर चालत असत। नंतरच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये मध्य पूर्वेकडील देशामध्ये पेट्रोलियमजन्य पदार्थाचा शोध लागला आणि पेट्रोलियमजन्य पदार्थ त्याच्या तेलविहिरी या निघाल्या। त्याची वाहतूक ही सुगम होऊ लागली आणि वाहतुकीची जी काही साधनं आहे यांना सर्वात उपयोगी अशा प्रकारचा जो काही इंधनाचा जो पर्याय आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो। तर या पेट्रोलियमजन्य पदार्थामुळं जागतिक वाहतुकीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेले आपणाला दिसतात आणि ही वाहतूक जी आहे अत्यंत वेगवान झालेली सुद्धा आपणाला दिसते। म्हणजे जे काम पहिल्यांदा मानव या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने करत होता ते काम आज आपण म्हणजे श्रमशक्तीने करत होता ते काम आज आपण यंत्राच्या सहाय्याने करतो। आणि यंत्रासाठी ऊर्जा लागते आणि या ऊर्जेच्या निर्मितीसाठी विविध जे काही पर्याय आहेत ते मानवाने वापरलेले आहेत। तर गेल्या 400 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही साधनसंपत्ती आहे या साधनसंपत्तीचा वापर मानवाने मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो आणि त्या आधारे मानवी जीवन सुखी करणं आणि जीवनमान उंचावणं, राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे महत्त्वाचं जे काही उद्दिष्ट आहे हे मानवाचं आपणाला दिसून येतं। तर या कालावधीमध्ये अतिरेकी स्वरूपात साधन संपदेच्या वापराचे जे काही परिणाम आहेत हे
1960च्या दशकामध्ये लक्षात आले आणि मग त्यावेळेस पर्यावरणाचा अभ्यास याकडं तज्ज्ञांचं लक्ष जाऊ लागलं. हळूहळू या अभ्यासातून म्हणजे भूगोलशास्त्रापासून पर्यावरणशास्त्र ही स्वतंत्र शाखा विकसित झालेली आपणाला दिसते. तर पर्यावरणाचा अभ्यास आणि पर्यावरणाच्या संदर्भात प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण अभ्यास हा विषय SY, BA, BSc, BCom या प्रत्येक स्तरावर अभ्यासण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे की ज्याद्वारे आपणाला निसर्गाचं कार्य कशा पद्धतीने चालतं आणि निसर्गाचं कार्य जर आपण समजून न घेता निसर्ग आणि निसर्गातील असणारी जी काही साधन संपदा आहे या साधन संपदेकडे केवळ आपण आर्थिक मोजपट्टीतून जर पाहिलं, प्रत्येक साधन संपत्तीचं फक्त आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण मूल्य केलं तर त्याचे मानवजातीवर किंवा एकंदरीतच परिसंस्थेवर गंभीर अशा प्रकारचे परिणाम होतात आणि हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातून यामध्ये आपण पहिला जो टॉपिक आहे त्यामध्ये पर्यावरण अभ्यास, त्याचं स्वरूप, व्याप्ती, त्याच्या व्याख्या, अभ्यास पद्धती याबद्दल माहिती पाहिलेली आहे. दुसरा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये आपण परिसंस्था आणि पृथ्वी एक परिसंस्था म्हणजे पृथ्वीवर असणारे जे काही मुख्य 3 आवरणं आहेत या 3 आवरणांचं एकमेकाशी असणारं अनुबंधन आणि यात होणाऱ्या आंतरक्रिया आणि यातून निर्माण होणाऱ्या विविध ज्या परिसंस्था आहेत या परिसंस्थेची सखोल अशी माहिती आपण परिसंस्था या भागामध्ये पाहिलेली आहे. परिसंस्थेमध्ये जैविक घटक, अजैविक घटक असतात. जैविक घटक हे अजैविक घटकातून मिळणारी जी काही घटकद्रव्ये आहेत यावर ते अवलंबून असतात. जैविक जे काही घटक असतात त्यामध्ये वनस्पती या उत्पादनाचं कार्य करतात. वनस्पतीने तयार केलेलं जे काही अन्न आहे यावर विविध प्रकारचे जे काही जीव आहेत हे जगतात. त्यातून अन्नसाखळी विकसित होते, अन्नाचं हस्तांतरण होतं. तशाच पद्धतीने ऊर्जेचं हस्तांतरण होत असतं आणि त्यावरच परिसंस्थेचा जो काही मनोरा असतो हा मनोरा अवलंबून असतो. तर परिसंस्थेबद्दल आणि परिसंस्थेमध्ये असणारी विविध जे काही घटक आहेत ते घटक आणि त्यांचं कार्य हे परिसंस्था या भागामध्ये आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो भाग म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा त्यालाच आपण नैसर्गिक संसाधने असं म्हटलेलं आहे. तर निसर्गनिर्मित जे काही घटक आहेत त्यालाच नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हटलं जातं. तर हा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचं जे काही महत्त्वाचं उद्दिष्ट आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ही संकल्पना आपणाला पहिल्यांदा समजून घ्यावी लागते. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीची व्याप्ती
साधन संपत्तीची व्याप्ती आणि तिचं महत्त्व हे आपणाला या माध्यमातून समजून येतं. तिसरं उद्दिष्ट आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्यावरील मानवनिर्मित समस्यांचा अभ्यास करणं. चौथं उद्दिष्ट आहे नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करणं. पुढचं वैशिष्ट्य आहे नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी वैयक्तिक भूमिकेचा अभ्यास करणं. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतलेला आहे त्यावेळेस नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचं या ठिकाणी पोषण होत असतं. साहजिकच आपलं जे काही पोषण आहे हे आपणाला निसर्गातून जी काही साधन संपत्ती उपलब्ध होते त्या आधारे त्यातून होत असतं. त्यामुळं आपला स्वतःचा सुद्धा साधन संपत्ती वापर करत असताना आपला जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा ठरत असतो. तर त्या अनुषंगाने म्हणजे आपली भूमिका काय आहे, म्हणजे आपल्याला या साधन संपत्तीकडं आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, आपली जी भूमिका आहे ही भूमिका ठरवणं, त्या भूमिकेचा अभ्यास करणं हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट या अभ्यासक्रमाचं आहे. म्हणून हा अभ्यासक्रम प्रत्येक विद्याशाखेला हा म्हणजे अनिवार्य करण्यात आलेला आहे. जरी याला मार्क नसले, हा ग्रेडचा जरी पेपर असला तरीसुद्धा तो अनिवार्य अशा प्रकारचा आहे. त्यामुळं निसर्गामध्ये आपली जी काही भूमिका आहे ही भूमिका आपणाला या अभ्यासातून निश्चित करता येते. आपली कोणतीही कृती जी असते ही कृती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हितकारक आहे की अहितकारक आहे. आणि जर आपल्याला जर पर्यावरणाच्या संदर्भात पुरेशी माहिती नसेल आणि आपल्याकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या दुरुस्त करण्याची आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा जे काही अज्ञानी लोक असतील, काही अज्ञानी असतात, काही अज्ञानी जरी नसले तरीसुद्धा ते साधन संपत्तीच्या वापराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची काळजी ते घेत नाही. तर त्यांनासुद्धा ही भूमिका समजावून देणं हे आपलं विद्यार्थी म्हणून एक महत्त्वाचं एक कार्य आहे. त्यानंतर शेवटचा जो काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत जीवन पद्धतीसाठी साधन संपत्तीचा समन्यायी व योग्य वापर अभ्यासणे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक अशा प्रकारचा वापरलेला आहे. म्हणजे साधन संपत्तीचा समन्यायी व योग्य वापर. समन्याय म्हणजे सर्वांना समान असणारा न्याय. साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये आपणाला असं दिसून येतं की सध्या जगामध्ये म्हणजे अत्यंत विषमता निर्माण झालेली आहे. आणि मग ही विषमता सर्वच पातळीवर आहे. म्हणजे ती आर्थिक पातळीवर विषमता आहे, सामाजिक पातळीवर विषमता आहे आणि इतर पातळीवर सुद्धा आपणाला विषमता दिसून येते. आणि मग विषमता निर्माण होण्याचं कारणच म्हणजे आपल्या ज्या काही भूमिका आहेत या न्याय्य अशा प्रकारच्या नाही, त्या भूमिकामध्ये समन्याय नाही. म्हणजे पृथ्वीवर असणारी जी काही नैसर्गिक साधन संपत्ती असेल ही नैसर्गिक साधन संपत्ती ही पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाच्या मालकीची आहे.
ती काही कोणाजवळ जास्त पैसे आहेत म्हणून त्याच्या मालकीची करून दिलेली आहे असं त्याचा बिलकुल अर्थ नाही. त्यामुळं समन्याय या म्हणजे जीवनपद्धती जी आहे त्या जीवनपद्धतीमध्ये समन्याय असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर मगाशीच आपण या ठिकाणी प्रास्ताविकात माहिती घेतलेली आहे की पृथ्वीवर लाखो वर्षापासून मानवाची ही वाटचाल चालू आहे. मानवाची पूर्ण म्हणजे पृथ्वीवर विविध सजीवांची उत्क्रांती झाली आणि सर्वात शेवटी मानव हा पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेला आहे. मग पूर्वीच्या काळी म्हणजे लाखो वर्षापूर्वी मानव अतिशय आदिम अशा प्रकारचा होता. इतर प्राणी जसे जगत होते तसाच मानव जगत होता. कालांतराने लाखो वर्षाच्या कालावधीनंतर मानवाने निसर्गामध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही घटना आहे या घटनांचं निरीक्षण करून त्या घटनांमधून काही बोध घेऊन मानवाने शेतीचा शोध लावलेला आहे. आणि मानवाने निसर्गामध्ये ज्या काही क्रिया घडतात म्हणजे झाडाला फळं येतात, फळं पिकतात, कालांतराने त्या फळामध्ये बी निघतं. ते जे काही बी असतं ते आपण जमिनीत लावलं तर त्यातून तशाच प्रकारचं झाड निर्माण होतं. ते झाड मोठं झाल्यानंतर पुन्हा त्याला तशाच प्रकारची फळं येतात. तर या निसर्ग चक्राचा मानवाने निरीक्षण करून शेतीचा शोध लागला. तर सर्वसाधारणपणे लाखो वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे आत्तापासून 12,000 वर्षापूर्वी 10 ते 12,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला. आणि शेतीच्या शोधानंतर मानवाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपणाला दिसतं. मानवाचं सुरुवातीचं असणारं जे काही आदिम अशा प्रकारचं जंगलात राहण्याचं जे काही जीवन होतं हे शेतीने संपुष्टात आणलेलं आहे. शेतीच्या द्वारे मानवी विकासाची सुरुवात शेतीपासून झालेली आहे. मग शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी ज्या ठिकाणी बारमाही स्वरूपाचं आहे अशा ज्या काही नद्या आहे या नद्यांच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाल्याचं आपण इतिहासात अभ्यासतो. तर 10-12,000 वर्षाचा जो काही काळ आहे म्हणजे पूर्वीचा लाखो वर्षाचा काळ, त्यानंतरचा 10,000 वर्षाचा काळ आणि इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतरचा आत्ता 2020 आपण ज्यावेळेस मोजतो तर या 2020पर्यंत म्हणजे 16व्या शतकापासून किंवा 17व्या शतकापासून तर 2000 सालापर्यंत औद्योगिक क्रांतीपर्यंतचा जो काही काळ आहे या काळामध्ये मानवाद्वारे नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे या साधनसंपत्तीचा वापर करून आपलं जीवन जे आहे ते मानवाने सुखी केलेलं दिसून येतं. त्यामध्ये असणारे जे काही कष्ट असतील, त्रास असतील हा मानवाने कमी केलेला आपणाला दिसून येतो. पण हे करत असताना मानवाद्वारे या 3 शतकामध्ये म्हणजे मग औद्योगिकरण असेल, नागरीकरण असेल, वाहतूक मार्गाचा विस्तार असेल, तर या विविध घटकासाठी प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यात आलेला आहे. आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरामुळं किंवा विविध जी साधनसंपत्ती आहे या संपत्तीचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यामुळं मानवापुढं आज अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
तर त्या अनुषंगाने आपणाला पहिल्यांदा साधन संपत्तीबद्दल थोडक्यात माहिती समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग आपणाला त्याच्या वापराच्या बद्दल भाष्य करता येईल। तर त्यामध्ये सुरुवातीला नैसर्गिक साधन संपत्तीचे 2 प्रकार पडतात। त्यामध्ये एक आहे पुनर्निर्मितीक्षम, म्हणजे ज्याची पुन्हा पुन्हा निर्मिती होती, आणि दुसरी साधन संपत्ती आहे ही अपुनर्निर्मितीक्षम अशा प्रकारची साधन संपत्ती। तर ही ऊर्जा साधनाच्या संदर्भात आपण पाहत आहोत। म्हणजे विविध प्रकारची जी काही ऊर्जा साधनं आहेत तर त्यामध्ये निर्मितीक्षम आणि अपुनर्निर्मितीक्षम। निर्मितीक्षम म्हणजे ज्याचं निर्मितीचं जे काही कार्य आहे हे कार्य निसर्गाद्वारे केलं जातं। हे कार्य नैसर्गिक चक्राच्या माध्यमातून केलं जातं। उदाहरण द्यायचं ठरलं तर वनस्पती आहे। वनस्पतीची वाढ होणं म्हणजे वनस्पतींना बिया येणं, त्याची वाढ होणं ही नैसर्गिक घटना आहे। तुम्ही झाडं जरी तोडली तरीसुद्धा तुम्ही झाडं लावली तर ती झाडं ती वाढतात, मोठी होतात। म्हणजे ते आपण पुन्हा पुन्हा त्याची निर्मिती करू शकतो। प्राणी जे आहेत या प्राण्यांची सुद्धा आपण प्राण्यांचा वापर ज्या पद्धतीने होतो तशाच पद्धतीने त्या प्राण्यांची आपण निर्मिती करत असतो। त्यांची निर्मिती नैसर्गिकरित्या होत असते। त्यामुळं विविध प्रकारची जी काही संसाधनं आहेत ती साधनं नैसर्गिक चक्राद्वारे, निसर्ग चक्राद्वारे त्याची निर्मिती होत असते। उदाहरण द्यायचं ठरलं तर पाण्याचं उदाहरण घेता येईल। नैसर्गिक जे काही जलचक्र आहे या जलचक्राच्या माध्यमातून म्हणजे पाण्याची निर्मिती होत असते। म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळं ज्या ठिकाणी पाणी आहे, म्हणजे जलाशयाचे भाग असतील, जमिनीचा भाग असेल, महासागर असतील, त्या पाण्याची वाफ होते। वाफ झालेला भाग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो, जास्त उंचीवर जातो, त्याच्यापासून ढगांची निर्मिती होते। मग पुन्हा सांद्रीभवन क्रिया होते। सांद्रीभवन क्रिया झाल्यानंतर पाऊस पडतो। पाऊस पडल्यानंतर म्हणजे पाऊस विविध स्वरूपात विविध रूपामध्ये पडतो। म्हणजे हिमवृष्टी होते काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होते, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो। पण पडणारा पाण्याचा जो काही भाग आहे तो जमिनीवर येतो, त्यातील काही भाग जमिनीत मुरतो, उर्वरित भाग हा उताराच्या अनुषंगाने वाहतो। त्यातून नाले, ओहोळ, नद्या आणि सर्वात शेवटी ते नदीच्या माध्यमातून ते पाणी सागराला येऊन मिळतं। म्हणजे पाणी जे आहे, पाण्याची वाफ होते, पुन्हा त्याच्यापासून ढग तयार होणं, पाऊस पडणं, पुन्हा जलचक्राच्या माध्यमातून त्या पाण्याचं प्रमाण टिकून राहतं। अशुद्ध झालेलं जे काही पाणी आहे ते पाणी वाफ झाल्यामुळं शुद्ध होतं। म्हणजे ही चक्रीकरणाची जी काही क्रिया आहे ही एक नैसर्गिक अशा प्रकारची क्रिया आहे। निसर्ग हे कार्य करत असतो, त्यामुळं त्याला पुनर्निर्मितीक्षम संसाधनं असं म्हणतात। दुसरा भाग जो आहे तो अपुनर्निर्मितीक्षम, म्हणजे जी संसाधनं जी आहेत ती तुम्ही वापरल्यानंतर ती नष्ट होणार, ती पुन्हा तुम्हाला वापरायला मिळणार नाही। मग त्यामध्ये पेट्रोलियमजन्य जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचं उदाहरण दिलं जातं। पेट्रोलियमजन्य पदार्थ जे आहेत हे लाखो वर्षापूर्वी ज्या काही क्रिया झालेल्या आहेत पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, म्हणजे समुद्र तळावर, गाळावर जे काही जीवाश्म गाडलेले आहेत, जीव गाडलेले आहेत, लाखो वर्षापूर्वी ज्या काही वनस्पती गाडलेल्या आहेत,
त्यामुळं पेट्रोलियमजन्य पदार्थ भूगर्भामध्ये तयार झालेले आहेत आणि आज ते आपण शोधून त्याचा वापर करत आहोत. नैसर्गिक वायूसुद्धा तशाच प्रकारचा आहे. म्हणजे अंतर्गत भागात लाखो वर्षापूर्वी तयार झालेली जे काही पदार्थ आहेत ते आज आपण वापरत आहोत आणि कालांतराने ते आपण सारखे वापरले तर त्याचा जो काही साठा आहे, साठा असेपर्यंत ते टिकतील. साठा संपुष्टात आले म्हणजे ते पूर्णतः नष्ट होतील. मग ते तयार करणं हे मानवाला शक्य नाही. त्यामुळं ही जी काही साधनं आहेत त्याला अपूर्ण निर्मितीक्षम असं म्हणतात, की ज्याची निर्मिती पुन्हा मानवाला करता येत नाही. त्यामुळं निसर्गाने जे काही आपणाला साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत त्या साधनांचा आपण वापर कशा पद्धतीने करतो आणि त्याचा जर वापर चुकीच्या पद्धतीने जर केला तरी सुद्धा म्हणजे जी पुनर्निर्मितीक्षम आहेत ती साधनंसुद्धा आपण धोक्यात आणू शकतो. त्याचं अस्तित्वसुद्धा आपण धोक्यात आणू शकतो आणि त्याचं अस्तित्व कशा पद्धतीने धोक्यात येऊ शकतं, त्याला मानव कशा पद्धतीने कारणीभूत ठरतो, त्याला मानवाकडे असणारी जी काही आर्थिक मोजपट्टी आहे त्या मोजपट्टीचा या साधन संपत्तीच्या वापरावर काय परिणाम होतो या संदर्भात माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहू. थँक्यू.